तुमच्या भावना तुमच्या विरोधात काम करत आहेत का? कल्पना करा, तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. पण अचानक कोणीतरी तुमच्यावर टीका करतं आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब होतो. केवळ एका व्यक्तीच्या एका वाक्यामुळे हे सारं घडलं. म्हणून प्रश्न असा आहे की आपण आपल्या भावनांचे मालक आहोत की आपल्या भावना आपल्याला नियंत्रित करत आहेत? आज आपण मास्टर युअर इमोशन्स या एका अप्रतिम पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत. हे पुस्तक आपल्याला राग, भीती, चिंता किंवा दुःख यांसारख्या भावनांपासून पळून जाण्याऐवजी त्या समजून घ्यायला शिकवतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. भावना म्हणजे नेमकं काय हे माहीत आहे का? बहुतेक लोकांना वाटतं की भावना या समस्या आहेत. पण लेखक म्हणतात, भावना या समस्या नाहीत, त्या केवळ संकेत आहेत. जसं गाडीच्या डॅशबोर्डवर लाल दिवा असतो तसं तो तुम्हाला घाबरवण्यासाठी नसतो. तो तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्यास सांगत असतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या मुलाखतीची भीती वाटत असेल तर ती भीती तुम्ही अपयशी आहात याचा पुरावा नसून तुमच्यासाठी अधिक चांगली तयारी करण्याचा एक संकेत आहे. भावना कायमस्वरूपी नसतात म्हणजे काय? म्हणजे कोणतीही भावना ही कायम राहत नाही. समजा आज तुम्ही दुःखी असाल तर उद्या आनंदी असू शकता. कदाचित आज तुम्हाला भीती वाटत असेल पण काही दिवसांनी तीच गोष्ट सामान्य वाटू शकेल. भावना या समुद्रातील लाटांप्रमाणे येतात आणि जातात. समस्या भावनांमध्ये नाही आहे, तर त्यांना कायमस्वरूपी समजण्यात आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुमचे विचारच तुमच्या भावना निर्माण करतात? घटना तीच, दोन व्यक्ती, दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया. त्या दोघांची नोकरी जाते. तेव्हा पहिली व्यक्ती म्हणते, माझं आयुष्य संपलं, आणि ती व्यक्ती नैराश्यात जाते. तर दुसरी व्यक्ती म्हणते, ही एक नवीन संधी असू शकते, आणि ती व्यक्ती पुढे पाऊल टाकते. घटना तीच होती, पण त्यांच्या विचारांमध्ये फरक होता. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या भावना बदलायच्या असतील तर तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील. लेखक सांगतात की तुमचे शरीर आणि तुमच्या भावना यांचा परस्परांशी संबंध असतो. रात्रभर जागणे, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार या गोष्टींचा तुमच्या मनस्थितीवर थेट परिणाम होतो. जसे की केवळ 30 मिनिटे चालण्याने अनेक लोकांचा ताण कमी होतो. त्यामुळे भावनिक आरोग्याची सुरुवात शारीरिक आरोग्यापासून होते. तुमच्या नकारात्मक भावना लिहून काढा. म्हणजे जेव्हा मनात खूप विचार चालू असतील तेव्हा त्यांना कागदावर उतरवा. या साध्या सवयीमुळे मन हलके होते. जसे की, मला नेमकी कोणत्या गोष्टीची काळजी वाटत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला तर तो लगेच कागदावर लिहून त्याची उत्तरही लिहा. तुम्हाला अचानक जाणवेल की समस्या तुम्ही कल्पना केल्यापेक्षा खूपच लहान आहे. म्हणून स्वतःला निरीक्षक बनवा. तुम्हाला राग आला असेल, दुःख झालं असेल, घाबरला असाल तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. फक्त त्या सर्वांचं निरीक्षण करा आणि स्वतःला विचारा, मी आता काय अनुभवत आहे? जेव्हा आपण भावनांकडे एका निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा त्यांची तीव्रता कमी होते. भावनिक स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे.
भावनांवर नियंत्रण ठेवलं म्हणजे कधीच राग येणार नाही किंवा कधीच दुःख होणार नाही असं नाही. त्या भावनांच्या प्रभावाखाली येऊन चुकीचे निर्णय न घेणे हेच खरे भावनिक स्वातंत्र्य आहे. या पुस्तकातून आपल्याला 5 नियम समजतात. नियम 1. भावना या शत्रू नाहीत, तर त्या संदेशवाहक आहेत. भावना तुम्हाला त्रास देण्यासाठी येत नाहीत, त्या तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगण्यासाठी येतात. नियम 2. कोणतीही भावना कायम राहत नाही. भावना म्हणजे हवामानासारख्या असतात, त्या सतत बदलतात. पण तुम्ही आकाशासारखे आहात, स्थिर, विशाल आणि कायम. नियम 3. तुमचे विचार तुमच्या भावनांना आकार देतात. तुमचे विचार बदला, तुमच्या भावना बदलतील. भावना बदलल्या की तुमचे जीवन बदलू लागेल. नियम 4. निरोगी शरीर भावनिक ताकद वाढवते. म्हणून मन जिंकायचे असेल तर शरीराची काळजी घ्या. नियम 5. प्रतिक्रिया देण्याआधी निरीक्षण करा, कारण 1 मिनिटाचे निरीक्षण अनेक वर्षाच्या पश्चातापापासून वाचवू शकते. आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, तुम्ही तुमच्या भावना नाही आहात, तुम्ही त्या भावनांचे निरीक्षक आहात. ज्या दिवशी तुम्हाला याची जाणीव होईल त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात बदल घडायला सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी माझ्या भावनांचा मालक आहे. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.